काय होणार आहे ते सांगण्यापेक्षा काय झालेलं आहे, मला वाटतं लोक जे बघतात, लोक जे अनुभवतात त्याच्यावरती विश्वास जो आहे हा लोकांचा असतो. पण येणाऱ्या काळामध्ये माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमाने, सरकारच्या माध्यमाने सॅटिस सारखा प्रकल्प असेल, त्याचबरोबर 2 आरोबी जे आहेत हे आमच्या अंबरनाथ मध्ये झालेले आहेत, 3ऱ्या आरोबीचं काम जे आहे हे लवकरात लवकर सुरू होईल. तर असे अनेक कामं जी आहेत ही अंबरनाथ मध्ये झालेली आहेत. अंबरनाथ मध्ये स्वतःचा पाण्याचा विषय मी सांगितला, धरणाचा विषय माननीय उपमुख्यमंत्री महोदय सांगतील. घनकचरा प्रकल्प, अंबरनाथ एक असं शहर आहे महाराष्ट्रामध्ये की त्यांनी पायलट प्रोजेक्ट जो आहे तो अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूर मिळून केला, जेणेकरून आपल्याला जो घनकचऱ्याचा त्रास जो गेले अनेक वर्ष होत होता, लोकांना डम्पिंगचा प्रॉब्लेम होत होता, काही महिन्यामध्ये डम्पिंगचा प्रॉब्लेम जो आहे तो पूर्णपणे नाहीसा होऊन रोजच्या रोज जो कचरा निर्माण होईल त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचं काम याच अंबरनाथ मध्ये आपण करतोय. कचऱ्यापासून लोक बोलतात आता वेस्ट टू वेल्थ, वेस्ट टू एनर्जी असा प्रकल्प आपण करतो. आणि नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या नगराध्यक्ष स्वतः राहिलेल्या आहेत. आणि त्याच्यात जास्त प्रकल्प जर झाले असतील या अंबरनाथ मध्ये तर नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये झाले. आपल्याला एक विजन देखील लागतं. आपल्या सगळ्यांना आपले जे नगरसेवक आहेत हे सगळे नगरसेवक जे आहेत हे स्वतः त्यांना खूप अनुभव जो आहे 5 वर्षाचा राहिलेला आहे. आता 5 वर्षानंतर 5 वर्ष निवडणूक झाली नाही, अजून 5 वर्ष झाली, त्याच्यामध्ये 10 वर्षाचा अनुभव झाला. मला वाटतं या अंबरनाथ मध्ये इतकी सारी कामं जी आहेत ती झालेली आहेत आणि लोकांचा विश्वास जो आहे हा शिवसेनेवरती आहे. लोकांचा विश्वास जो आहे हा कामांवरती आहे. अशीच कामं ह्याच गतीने जे आहे आपल्याला कामं जी आहे ही पुढे घेऊन जायची आहेत. कल्याण लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त कामं जर कुठे झाली असतील तर त्या अंबरनाथच्या नगर परिषदेच्या हद्दीमध्ये झाली. आणि आज अंबरनाथ एक चांगलं स्वच्छ शहर म्हणून जे आहे हे लोकांच्या समोर येतंय, लोक स्वतः अनुभवत आहेत. मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचंय की अंबरनाथच्या नगर परिषदेची निवडणूक जी आहे ही येत्या 20 तारखेला आहे. गेल्या 2 तारखेला जी आहे ती निवडणूक झाली असती, पण काही नगर परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या पुढे गेल्या. पण तरी देखील या पुढच्या 18 दिवसांमध्ये अंबरनाथ नगर परिषदेमध्ये शिवसेनेचा ग्राफ जो आहे हा अजून वाढलेला आहे. आम्ही पण सर्वे वगैरे करत असतो ना की बाबा या 18 दिवसामध्ये काय झालं, काय इफेक्ट झाला. इफेक्ट जो आहे हा चांगलाच झाला. लोकांचा विश्वास जो आहे अजून शिवसेनेवरती वाढला. आणि येणाऱ्या या 20 तारखेला जेव्हा मतदान होईल तेव्हा रेकॉर्ड मतांनी निवडून येण्याचं काम जे आहे हे नगराध्यक्ष मनीषाताई वाळेकर हे तर करतीलच, पण त्याचबरोबर रेकॉर्ड नगरसेवक जे आहे, मी तुम्हाला सांगून ठेवतो आजच, रेकॉर्ड नगरसेवक जे आहे आतापर्यंत जेवढे अंबरनाथ मध्ये आले नाही त्याच्यापेक्षा कित्येक पटीने जास्त जे आहे हे 21 तारखेला आपल्याला या अंबरनाथच्या नगर परिषदेमध्ये निवडून येणार आलेले आपण पाहाल. कारण की विकास झालेला आहे, डेव्हलपमेंट झालेली आहे. विकासाच्या गोष्टी फक्त करत नाही, हे सगळेच अनुभव करतायत. पत्रकार पण सांगतील, विरोधक पण सांगतील, लोकही सांगतील. कारण की लोकांसाठी जे आहे हे काम करण्याचं प्रयत्न जो आहे हा आज आम्ही शिवसेना म्हणून ते करतोय. मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आतापर्यंत जेवढा निधी या अंबरनाथ साठी जो आम्ही मागितला तेवढा निधी देण्याचं काम जे आहे ते आज अंबरनाथला करण्याचं काम जे आहे शिंदे साहेबांनी केलं. त्यासाठी शिंदे साहेबांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि पत्रकार बसलेले विसरलो मी, पत्रकारांचा प्रतिनिधी पण शिवसेनेकडून जो आहे हा निनाद करमरकर जो आहे तो उभा आहे. आतापर्यंत पत्रकारांचा प्रतिनिधी जो आहे तो उभा नव्हता कधी इलेक्शन मध्ये. आज पत्रकारांचा प्रतिनिधी पण इथे उभा आहे. त्यांनी देखील चांगलं जे आहे हे काम इथे केलेलं आहे. तर मी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की इतक्या मोठ्या संख्येमध्ये आपण सगळे लोक इथे उपस्थित झालात आणि येणाऱ्या 20 तारखेला आपण नगराध्यक्ष. तर अंबरनाथ मधील ही प्रचार सभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे या सभेच्या माध्यमातून अंबरनाथकरांशी संवाद साधत होते. अंबरनाथच्या लोकांचा शिवसेनेवर आणि एकनाथ शिंदेंवर खूप विश्वास आहे असा यावेळेला आत्मविश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.